हॅलो गण्या भाऊ, बोल ना बे. एवढा सकाळ सकाळी फोन केलास का बे? तुला काही कामधंदे नाही राहत का बे आता? अबे गण्या भाऊ, बहुत दिवसाचा काही दिसलाच नाही म्हणून मला फोन करून पाहावा. भोसडीच्या चांगला मी फोन केलो तर मला शिवा देऊन राहिलास तू. तू तर भलता दिसून राहिला तू मला तर. बहुत दिवस म्हणजे किती दिवस झाले बे? भोसडीच्या कालच भेटलास आणि बहुत दिवस झाले म्हणतेस आणि रोज सकाळ संध्याकाळी भेटतेस. कसा बे तू बे? तू 8 वाजताच गेली वाटते. अबे गण्या भाऊ तसा नाही. आता आपण भेटला नाही तर 6 तास 4 मिनिट 15 सेकंद झाले म्हणून मला बहुत दिवसाचा काही भेटलाच नाही. अबे मला तू मोठ्या आठवणी ते म्हणतो. तू तर मोठ्याने चालू दिसतेस बे मला. बया टाइम सेकंद गिकन सपा मोजत राहतेस का बे? आणि तुला कायची आठवण येते बे माई? भोसडीच्या एक दिवस भेटला चाय नाही पाहिजेस. काल मीच चाय पाजलो. मोठा चिंगूस आहेस बे तू भोसडीच्या. लवड्या गेल्या भाऊ, एक दिवस चाललास आणि गुबीतून काढून राहिलास. तूही मोठा शाटर दिसून राहिला बे मला तर. लवड्या असं हिम्मत का नाही तर आज मला आपला कोण चाय नाही नाश्ता चारून पाय बरं. चारलास तर मी म्हणीन का खरी मा मित्रच म्हणीन. बरं ये बरं बे, तू लालाच्या पान ठेवर. तू नाक तो नाही बुडतला, तुला नाश्ता 4 लोक नाही चाय 5 लोक नाही तर माय नाव नांग्या नाही. खरी येऊ का? 1 मिनिट थांब. बडे आंघोळ गिंगोळ धुतून येतो. तुला तिथे आल्यावर मग मी फोन करतो बड्यापैकी. अगं फोन न करू, मी तिथेच राहतो गण्या भाऊ. तू फक्त ये तिथे पायतूनच किती खातेस तर चांगला गोबी करीतले चारतो तुला. बर 10 मिनिटामध्ये येतो. लालाच्या पान ठेवत ना बिलकुल तयार. तू पैसे घेऊन तिथे रेडी राह. हो ये ना, मी तिथेच राहतो. आता ठीक आहे मग ठेवतो मी. ये पटकन. येतो येतो. तू काय टेन्शन घेतेस का? फुकटाचा भेटला सोडतं का गण्या भाऊ? ये ठीक आहे मग ठेवतो आता. भोसडीच्या गिन्या भाऊला म्हणून टाकलो का नाश्ता चारतो म्हणून नाकटून बुळतलं. पण माणसाजवळ काही पैसे नसत म्हणतो. कसा होईल म्हणतो. भोसडीचा आता विचारच येऊ राहिला माणसाला. आपल्या नावाची उधारी चालते ना. दारीला कायला टेन्शन घ्यायचे आपल्याला? नाही तर पाय पाय करतो आणि देतो दारीला गोष्टीवर बोलवून. मग कायला गिन्या भाऊला नाश्ता करायला लागते. चल जाऊ दे भोसडीचा. आला असेल 10 मिनिटात येतो म्हणलं. 10 मिनिटात येतो बापू. खावाचा आहे तर 5 मिनिटात येऊ शकते. चांगली आजचे दिवस मजा करून टाकतो आणि उद्या मस्त महादेव पावायला जातो आणि बळिया मध्ये कामावर लागतो. आता भोसडीचे 12वीचे पेपर झाले. मा बाप म्हणाल किती दिवस मा कमावर खातील बे म्हणाल. चला आता जातो मग मी पान ठेवण्यात. काय म्हणते की नाही भाऊ? झाला का घरचा रवणा घेऊ ना? कोची बे गरीब आले जागा. बाई अर्धा एकर जागा आहे. ते बरोबर एक फसली नसे. ते पाणी आला का पक्का पूर भरते दारीला तिच्यामध्ये. हे गरीबाची उन्हाळी हो का? मोठ्या लोकांचा काम हो वीर पंप वालायचा. तू इथे झाली तसेल बे. कोची बे घेणे भाऊ, हे काही रोड नवाल आहे मा बे. पण घेणे भाऊ, भविष्याचा विचार कसा बी आपला. आणि कोण आपल्याला पोरगी देईल म्हणतो आमच्या. बया मला 2 एकर जागा आहे ना. आम्ही दोघं भाऊ आहोत. तू तर अर्धा एकर आहे. एकट्याच्याच बहिण्यापैकी तुला तर बायको भेटू शकते. पण आमची सांग ना. दोघं भाऊ म्हणाल 2 एकर जागा का दारीला खायला म्हणाल मला चालेल का तू खायला म्हणाल? अबे लमच्या, एकर भर वाढायला भेटेल का? अर्धा एकर वाढायला भेटेल बे. माझ्या घरी तर वॉटर पंप नाही. तुझ्या घरी तर वॉटर पंप आहे. बळीयामध्ये 2 फसली जागा आहे लमच्या. तू चांगली बायको भेटते गोरी गोरी. अबे नाही भेटते का बे घेणे भाऊ? पोरीच्या मोठ्याने काय आला म्हणतो. बाई 11वी 12वी मध्ये आपण चांगला चॉकलेट बाजी केला. एखादी पटवून ठेवला असता का नाही तरच कामात आली असते आपल्या. आता मोठा विचार येते माणसाला का बाबाजी पहिले चापण जुगाड लावला असता तर चांगला झाला असता. मग काय करू म्हणतेस आता तूच सांग. कारण की आपण दोघं जण पहिलीपासून एका वर्गात आहोत. बाई आपली दोस्ती चांगली राहिली पाहिजे म्हणतो मी. घेण्या भाऊ, आपण बढियामध्ये आता आयटीआय करू भोसडीच्याला आणि आता कॅम्प्युटर क्लास लावून टाकू. मस्त आयटीआयच्या जागा निघतात म्हणते. बढियामध्ये फॉर्म भरत गेला आणि राहिला घरीच. आणि कोणत्या कामावर जावं लागेल नाही तर मग. कामावर जाशील पण कोणत्या कामावर जाशील बे? एक काम करू नाही तर भोसडीच्याला बढिया शेंटीच्या कामावर जाऊ. 300 रुपये रोज होतात ना बे. सकाळी 9 वाजता गेला का 1:30 वाजता सुट्टी. 3 वाजता गेला का 6 वाजता सुट्टी. बढियामध्ये ओके मध्ये होते. हो नाही का? बढियामध्ये होते आपला. बढिया पैसे संग्रहून ठेवू. तोच आयटीआय करणार होते आणि तोच कॅम्प्युटर क्लासही करणार होते चांगला दारीला. आणि तू काय मस्त हगी लागतले मला नाश्ताना चाई चारणार होतास ना बे. कोटी गेला भोसडीच्या बे. घेण्या भाऊ आता पैसे नसेल. मित्राचा समजून जा ना बे तू. ह्या भोसडीच्या माहिती गाण मारलास. मस्त बोलो बोलो. मला वाटलं घेतला तू असाच करशील म्हणून. तू भोसडीचा हरामी.